नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर. पण आता याच नाशिकची ओळख बदलतीये, कारण इथे रस्त्यांपेक्षा खड्डे जास्त दिसत आहेत. आणि दुर्दैव म्हणजे या खड्ड्यांनी आतापर्यंत 5 जणांचा बळी घेतलाय. पाऊस पडला की नाशिकमध्ये रस्ते नाहीसे होतात आणि त्यांच्या जागी तयार होतात जलमार्ग. वाहन चालक रस्ता शोधत असतो, पण खड्डे त्याला आधीच शोधून काढतात. शहरातील प्रत्येक प्रवास हा आता साधा प्रवास नसून एक धोकादायक साहसी मोहीम बनली आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने रस्ते बांधलेत की खड्डे तयार केलेत, हा प्रश्न आता नागरिकांना पडू लागलाय. खड्ड्यांवर डांबर टाकण्याचा कार्यक्रम इतक्या वेळा होतोय की तो जणू एखादा वार्षिक उत्सवच झालाय. आणि काही दिवसांनी तेच खड्डे पुन्हा हसतमुखाने नागरिकांचं स्वागत करताना दिसतात. रस्त्यावर पुढे खड्डा आहे की तलाव याचा अंदाज अगदी कोणालाच येत नाही. आणि म्हणूनच आता नाशिकमध्ये वाहन चालवण्यासाठी फक्त ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसं नाहीये, तर नावाड्याचा परवानाही घ्यावा लागेल, अगदी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीचे फलक अजूनही शहरात उभे आहेत, पण त्या फलकांपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित लाईफ जॅकेटची गरज भासू शकते. म्हणून नाशिक महानगरपालिकेनं आता खड्डे दर्शन यात्रा सुरू केली तर त्यात काही नवल वाटायला नको, कारण ज्यात पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांसोबत प्रसिद्ध खड्ड्यांचीही सफर घडवली जाईल. कारण काही खड्डे इतके मोठे आहेत की त्यात अगदी दुचाकीच काय तर रिक्षाही सहज मावेल. आणि याच खड्ड्यांचा फटका बसलेल्या एका नागरिकाचा सध्या संताप आता समोर येतोय. गाडीवरून पडून जखमी झालेल्या या नागरिकानं थेट हातावरील जखम दाखवत प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. त्याच्या मते कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून तो स्वतः या विकासाचा बळी ठरलाय. खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 ते 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत या कामांसाठी 30 ते 35 कोटींचा खर्च दाखवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पावसाळ्यातच रस्ते खोदण्याचा निर्णय हा पूर्णतः भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत सर्वसामान्य माणसाचा तळतळाट लागेल असा इशाराही त्याने दिलाय. काय सांगाल, मोठ्या प्रमाणात शहरात खड्डे झालेले आहेत? खरं तर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली विकास चाललेला आहे आणि त्या विकासाचा मी स्वतःच लाभार्थी आहे. आता हे फक्त हाताचं आहे, पायाचं दाखवू शकत नाही. अजून नको त्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. मी 2 दिवसापूर्वीच गाडीवरनं काहीच नाही, त्या रस्त्यावरती प्रचंड चिखल होता, हळू चाललेली गाडी तिची स्लिप झाली आणि मी पडलोय. अतिशय प्रचंड वेदना झाल्या आणि मला तिथल्या लोकांनी सांगितलं की ह्याच ठिकाणी तू बाबा 6 आहे सकाळपासून का जो पडलेला आहे. अशा घटना होत आहेत. 5-6 लोक मेले नाशिक शहरामध्ये. इतकी विदारक परिस्थिती झालेली आहे. खरं तर हे आमच्या नाशिकचं वैभव कुंभमेळा, या कुंभमेळ्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. 30 आणि 35 हजार कोटी, 40 हजार कोटी मोठमोठे आकडे आम्हाला ऐकू येत आहे. याच्या आधी आमच्याकडे कुंभमेळे झाले 1-1 हजार, 1.5 हजार, 2-2 हजार कोटी रुपयामध्ये खूप जोरदार कुंभमेळे झाले. नाशिक शहराची परिस्थिती एकेकाळी अशी होती की तुमच्या मीडियावाल्यांना वरतून सांगितलं जायचं की खड्ड्यांच्या बातम्या पाठवा, तर नाशिकमध्ये खड्डे दाखवायला नव्हते, ही परिस्थिती होती. आणि आज नाशिकमध्ये रस्ते दाखवायला नाही, ही परिस्थिती झालेली आहे. खरं तर सांगायचं तर हा पूर्णतः भ्रष्टाचार आहे. ऐन पावसाळ्यामध्ये यांनी रस्त्याचे कामं काढलेले आहेत. तुम्हाला शपथ सांगतोय, हा जो तळताट आहे, हा तळताट या लोकांना ज्यांनी हे खड्डे करून ठेवलेले, माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे. मी दवाखान्यात जायचं म्हटलं तरी माझं महिन्याचं बजेट बिघडेल, आज इतकी महागाई झालेली आहे. असे अनेक लोक, मी तरी थोडक्यात बचवलो का मला खर्चटलं आहे, जखमा झालेल्या आहे, थोडासा मुक्का मार आहे. काही पाय मोडले, हात मोडले, कमर मोडले, अशी परिस्थिती आहे. आणि आज हे 5-6 लोक मेलेले दिसत आहेत. माझ्या ओळखीतले एक कर्मचारी, जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी आहेत, रिटायर झालेले आहेत. त्यांची डेथ झाली 2 दिवस ॲडमिट होऊन. त्यांचे घरचे नाही आले का खड्ड्यामुळे पडून वारले वगैरे, असे कितीक लोक जात आहेत पण ती समोर येत नाही. अशी पण परिस्थिती नाशिक शहरामध्ये. हा सगळा तळतळाट, ह्या नाशिककरांचा तळतळाट ह्या लोकांना लागणार आहे. यांचं कधीच चांगलं होणार नाही, हे मी सांगतो. खरं तर ही वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. वाहनांचं नुकसान, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय याचा फटका आता सामान्य नागरिकांनाही बसतोय. रुग्ण, विद्यार्थी, कामगार आणि रोजंदारीवर जगणाऱ्यांचं जीवन आता अधिकच कठीण झालंय. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? महानगरपालिका, ठेकेदार की प्रशासन? निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. कामांच्या ठिकाणी माहिती फलकही लावले जात नाहीयेत. काही ठिकाणी तर ठेकेदारांच्या नावाखाली सब ठेकेदार आणि स्थानिक दबावगट काम करत असल्याचंही बोललं जात आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते. उद्घाटनाचे फलक लावून विकास होत नाही, रस्ते चांगले असले की शहर पुढे जातं. आज नाशिकची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून नव्हे तर खड्डे नगरी म्हणून होऊ लागली आहे. आता प्रश्न एकच आहे, हे खड्डे कधी बुजणार की नाशिककरांना कायमच या खड्ड्यांसोबत जगावं लागणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.